Hello, I'm Rama Dange. Um, I'm a third year MBBS student in एम्स नागपूर आणि आज आपण किंगडम ॲनिमलिया चॅप्टर कंटिन्यू करणार आहोत समोर. ठीक आहे. तर आपण फायलम हेमिकॉर्डेटा पर्यंत बघितलं होतं. आता आपण बघू फायलम कॉर्डेटा. ठीक आहे. फायलम कॉर्डेटा यांच्यामध्ये मेन कॅरेक्टरिस्टिक हे आहे की यांच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे, म्हणून हे कॉर्डेटामध्ये टाकले होते. तर यांचा नोटोकॉर्ड काय आहे, तो डॉर्सल असतो, डॉर्सली प्लेस्ड आहे. वेंट्रल आणि डॉर्सल असतो ना आपल्या बॉडीमध्ये, तर डॉर्सली प्रेझेंट असतो. हॉलो असतो. हॉलो म्हणजे एक पाईप सारखं, पाईप ओपन असतो दोन्ही साईडनी, तसा पूर्ण हॉलो. ठीक आहे. म्हणजे ओपन असतो नाही, अंदरून पूर्ण खाली असतो ना, तर त्याला हॉलो असं म्हणतात. हॉलो ऑफ कॉर्ड आहे. आणि पेअर्ड फॅरिंजियल गिल स्लिट्स आहे. तर फॅरिंग्स मध्ये काय आहे, गिल स्लिट्स असतात. ठीक आहे. ते बायलॅटरली सिमेट्रिकल आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिलोमेट आहे आणि ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. तर काय काय आहे याच्यामध्ये, नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, डॉर्सल हॉलो ऑफ कॉर्ड प्रेझेंट आहे, पेअर्ड फॅरिंजियल गिल स्लिट्स आहे. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट फीचर्स आहेत. आणि आपलं नॉर्मल बायलॅटरली सिमेट्रिकल ट्रिप्लोब्लास्टिक सिलोमेट विथ ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये एक पोस्ट ॲनल टेल पण प्रेझेंट असते आणि एक क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे. ठीक आहे. बरं, मग आता आपण कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्सला क्लासिफाय करू, म्हणजे डिफरन्स बघू या दोघांमध्ये. काय काय डिफरन्स आहे. कॉर्डेट्स मध्ये आपल्याला माहितच आहे की कॉर्डेट्स मध्ये काय असतो, नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. इथे आपल्याला दिसतंय नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. इथे नोटोकॉर्ड कसं असणार, अब्सेंट असणार नॉन कॉर्डेट्स मध्ये. सेंट्रल नर्वस सिस्टीम कॉर्डेट्सचे आताच आपण बघितले डॉर्सल, हॉलो आणि सिंगल असणार. जेव्हा की नॉन कॉर्डेट्स मध्ये काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम इज वेंट्रल, एकदम अपोजिट. ही डॉर्सल होती, ही वेंट्रल होती. ही हॉलो आहे, ही सॉलिड आहे. ही सिंगल आहे, ही डबल आहे. ठीक आहे. फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट्स, आताच म्हटलं गिल स्लिट्स आहेत फॅरिंग्स मध्ये, आणि इथे गिल स्लिट्स नाही आहेत. इथे हार्ट इज वेंट्रल, का तिथे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम डॉर्सल आहे आणि हार्ट काय वेंट्रल आहे. याच्यामध्ये सीएनएस कसं आहे, वेंट्रल आहे आणि हार्ट काय झाला, डॉर्सल. जर प्रेझेंट असला तर डॉर्सली प्रेझेंट असणार असं. आणि पोस्ट ॲनल पार्ट म्हणजे टेल प्रेझेंट आहे आणि इथे टेल अब्सेंट आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं की फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड इंटू 3 सब फायलम. म्हणजे कॉर्डेटा मध्ये अजून 3 सब फायलम आहे, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. ठीक आहे. युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, प्रोटोकॉर्डेट्स. ठीक आहे. जे युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा हे 3 आहेत. युरोकॉर्डेटा तर यांचा जो नोटोकॉर्ड आहे कसा असतो बघा. युरोकॉर्डेट मध्ये नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन लार्वल टेल, while in cephalochordata it extends from head to tail region and is persistent throughout their life. म्हणजे युरोकॉर्डेटा मध्ये काय आहे की लार्वल टेल मध्येच फक्त नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, जेव्हा की सिफॅलोकॉर्डेटा मध्ये पूर्ण हेड टू टेल मध्ये आपला नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये 2 डिफरन्स झाले, युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा. या दोघांना मिळून आपण काय म्हणतो, प्रोटोकॉर्डेट्स. आता यांचे एक्झाम्पल, युरोकॉर्डेटाचा ऍसिडिया साल्पा डोलिओलम, सिफॅलोकॉर्डेटाचा ब्रँकिओस्टोमा, त्यालाच आपण अँफिओक्सिस किंवा लायन स्लिट म्हणतो. आता याला लर्न करण्यासाठी एक टेक्निक आहे, यूएसए एचडी. यूएसए चे मूवी शोज एचडी मध्ये प्ले करतात, म्हणजे यूएसए एचडी. यू फॉर युरोकॉर्डेटा. युरोकॉर्डेटा मध्ये एक्झाम्पल्स काय, एस फॉर साल्पा, ए फॉर ऍसिडिया, एच फॉर हर्डमेनिया, हा इथे दिलेला नाहीये पण मी सांगते, आणि डी इज फॉर डोलिओलम. तर USAHD, युरोकॉर्डेटा, साल्पा, ऍसिडिया, हर्डमेनिया, डोलिओलम. जो हर्डमेनिया ना युरोकॉर्डेटाचं चांगला एक्झाम्पल आहे, कारण की याच्यामध्ये दिसते रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस. रेट्रोग्रेसिव्ह मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, जो लार्वल फॉर्म आहे, लार्वा डेव्हलप होऊन काय म्हणतात, ऍडल्ट बनतो. तर युजली काय असते की ऍडल्ट हा खूप ऍडव्हान्स फॉर्म असतो, म्हणजे तो
मोर डेव्हलप फॉर्म आहे, जेव्हा की लार्वा तेवढा नाहीये. पण हर्ड मेनिया हा असा एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये त्याचा लार्वल जो फॉर्म आहे तो जास्त ऍडव्हान्स्ड आहे दॅन त्याचा अडल्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, हे झाले आपले याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटा, सिफॅल म्हणजे काय, हेड. तर आपण याला असं लक्षात ठेवू शकतो की लॅब्राडॉर जो डॉग असतो आपल्याकडे, लॅब्राडॉर डॉग जो असतो त्याला हेड असतो. सो लॅब्राडॉग हॅज अ हेड. हेड म्हणजे सिफॅलोकॉर्डेटा. ठीक आहे, तर त्याला कसं लॅब्रा, ठीक आहे, एल फॉर लॅन्सिलेट, ए फॉर अँफिऑक्सिस, BRA फुल स्टँड फॉर ब्रँकिओस्टोमा. ठीक आहे, म्हणजे पूर्ण एकच याचे नाव आहे, म्हणजे एकच ऑर्गॅनिझमचं नाव, आपण तीनही नाव लक्षात ठेवण्यासाठी लॅब्रा, सिफॅलोकॉर्डेट्स, लॅब्रा डॉग, लॅब्रा हेड. ठीक आहे, हेड म्हणजे सिफॅल, तर सिफॅलोकॉर्डेटा. मग आला आपल्याकडे थर्ड सब फायलम, कोणता तो आहे, व्हर्टिब्रेटा. याच्यामध्ये जो नोटोकॉर्ड आहे तो कम्प्लिटली रिप्लेस्ड बाय अ कार्टिलेजनस और बोनी वर्टिब्रल कॉलम इन द एडल्ट. ठीक आहे, म्हणजे एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये व्हर्टिब्रेटामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, पण जेव्हा तो ऍडल्ट स्टेज मध्ये जातो तेव्हा तो कार्टिलेजनस किंवा बोनी वर्टिब्रल कॉलम मध्ये कन्वर्ट होऊन जातो. ठीक आहे, ऍडल्ट मध्ये वर्टिब्रल कॉलम असतो. म्हणून ऑल वर्टिब्रेट्स ज्यांच्यामध्ये वर्टिब्रल कॉलम आहे, तर ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स, कारण की आपण कॉर्डेटच बघत आहोत ना, फायलम कॉर्डेट. त्याच्यामध्ये सब फायलम कोणकोणते, ते युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. तर ऑल वर्टिब्रेट्स म्हणजे ऑल वर्टिब्रेटा आर कॉर्डेट्स, बरोबर आहे. पण ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट्स, कारण की त्याच्यामध्ये युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा सुद्धा येतात. ठीक आहे, समजलं. यांच्यामध्ये काय असतो, वर्टिब्रेट्स मध्ये काय काय असतो, वर्टिब्रल कॉलम असतो, मेंट्रल मस्क्युलर हार्ट किंवा 2, 3, 4 चेंबर्स असू शकतात, की ज्याला 2, 3 or 4 चेंबर्स असू शकतात. किडनीज फॉर एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन अँड पेअर्ड अपेंडेजेस विच मे बी फिन्स ऑर लिम्स. ठीक आहे, बघितलं आपण. तर कॉर्डेटामध्ये सबफायलम बघितले, युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि आपला वर्टिब्रेटा. ठीक आहे, आणि या दोघांना मिळून काय म्हटलं होतं आपण, प्रोटोकॉर्डेटा. ठीक आहे, एक्झाम्पल्स पण झाले, टेक्निक्स पण लक्षात आली, USAHD आणि आपला लॅब्रा हेड. त्याच्यानंतर आपण बघितलं की द सब फायलम वर्टिब्रेटा इज डिवायडेड इनटू. आता वर्टिब्रेटा सब फायलम अजून खूप सारे क्लासेस मध्ये डिवाइड होतात. ठीक आहे, तर आता हा वर्टिब्रेटा इथे आहे, हा वर्टिब्रेटा इथे आहे. वर्टिब्रेटा दोन मध्ये डिवाइड केला, एक ज्याच्याकडे जॉ नसतो आणि एक ज्याच्याकडे जॉ असतो. तर विदाउट जॉ म्हणजे विदाउट, म्हणजे विदाउट, अग्नाथा, आणि विथ जॉ म्हणजे नॅथोस्टोमॅटा. ठीक आहे, विथ माउथ, विथ जॉ म्हणजे नॅथोस्टोमॅटा, विदाउट जॉ म्हणजे अग्नाथा. आता यांच्यामध्ये एकच क्लास येतो डायरेक्ट, सायक्लोस्टोमॅटा अग्नाथामध्ये. पण नॅथोस्टोमॅटस मध्ये अजून सुपर क्लासेस येतात दोन, पायसेस आणि टेट्रापोडा, डिपेंडिंग ऑन काय प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये, फिन्स प्रेझेंट आहे की लिम्स प्रेझेंट आहे, याच्यावर ते अजून दोन सुपर क्लासेस मध्ये डिवाइड झाले. त्याचं नाव आहे पायसेस आणि टेट्रापोडा. पायसेस हे सुपर क्लास आहे आणि टेट्रापोडा सुद्धा सुपर क्लास आहे. जेव्हा की हा क्लास होता सायक्लोस्टोमॅटा काय आहे, क्लास आहे. मग हे जे पायसेस आहे, डिपेंडिंग ऑन देअर स्केलेटन, मतलब ऑन व्हॉट टाइप ऑफ स्केलेटन डू दे हॅव, म्हणजे कशाने कॉन्स्टिट्यूट करताय त्यांचं स्केलेटन. एक तर असू शकतं आपलं कार्टिलेजिनस किंवा बोनी. तर जर कार्टिलेजिनस असेल तर कॉन्ड्रिक्थिस आणि बोनी असेल तर ऑस्टिक्थिस. ठीक आहे, पायसेस सुपर क्लास मध्ये क्लास येतात कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस. त्याच्यानंतर टेट्रापोडा. टेट्रापोडा मध्ये काय लिम्स आहे, आपण सुपर क्लास म्हणजे दोन केलं तर पायसेस आणि टेट्रापोडा, इथे फिन्स आहे, इथे लिम्स आहे. टेट्रापोडा मध्ये क्लासेस मध्ये काय काय येतात, अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमल्स. अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स अँड मॅमल्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक एक क्लास डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, तर क्लास आहे सायक्लोस्टोमॅटा. स्टोमॅटा म्हणजे ओपनिंग,
आणि सायक्लो तर सर्क्युलर ओपनिंग. त्यांच्यामध्ये काय असतो, सर्क्युलर माउथ, याच्यावरून डायरेक्ट सर्क्युलर माउथ. आणि सायक्लोस्टोमॅटा आपण पहिलं बघितलं की हा कोणत्या याच्यामध्ये येतो, डिव्हिजन मध्ये, कोणत्या डिव्हिजन मध्ये येतो, अग्नाथा. अग्नाथा म्हणजे डिव्हिजन काय याचं, अग्नाथामध्ये येतो. अग्नाथा काय होतं, लाइक्स जॉ. ठीक आहे, तर काय असणार आहे, सर्क्युलर माउथ विदाउट जॉज. ठीक आहे. यांच्यामध्ये काय असतं अजून, हे युजली एक्टोपॅरासाइट्स ऑन सम फिशेस, म्हणजे एक्टोपॅरासाइट्स असतात युजली. ठीक आहे. दे हॅव an elongated body bearing 6 to 15 pairs of gill slits for respiration. They are म्हणजे सायक्लोस्टोमॅटा एक्टोपॅरासाइट्स ऑन सम फिशेस, फिशेसच्या वरच्या बॉडीवरती चिपकून असतात. ठीक आहे. त्यांच्याकडे सर्क्युलर माउथ असते, त्यांच्याकडे जॉ नसतो. त्याच्यानंतर त्यांच्याकडे 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स असतात रेस्पिरेशन साठी. सर्क्युलर माउथ काय करतो, सकिंग. ठीक आहे. आणि त्यांच्या बॉडीवर दे आर डिवॉइड ऑफ स्केल्स अँड पेअर्ड फिन्स. आता हे तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. क्रेनियम अँड वर्टिब्रल कॉलम आर कार्टिलेजिनस. सर्क्युलेशन इज ऑफ क्लोज टाइम. Cyclostomes are marine but migrate for spawning to fresh water. After spawning, within a few days, they die. Their larvae, after metamorphosis, return to the ocean. म्हणजे सायक्लोस्टोमॅटा काय होते, अग्नाथा डिव्हिजन मधून आले होते. अग्नाथा म्हणजे काय, लॅक्स जॉ. त्याच्यामध्ये आपण कोणती क्लास बघितली, सायक्लोस्टोमॅटा. याच्या नावामध्ये काय, सर्क्युलर ओपनिंग, सर्क्युलर माउथ, ज्यांच्यामध्ये जॉ नसतो. दे आर एक्टोपॅरासिटिक ऑन सम फिशेस. त्यांच्यामध्ये 6 to 15 पेअर्स ऑफ गिल स्लिट्स आहेत. त्यांच्यावर स्केल्स आणि पेअर्ड फिन्स नाही आहेत. त्याच्यानंतर ते मरीन हॅबिटेट मध्ये राहतात, पण ते मायग्रेट करतात, आपली पोझिशन चेंज करून फ्रेश वॉटर मध्ये जातात, जिथे ते स्पॉनिंग करतात. ठीक आहे. आणि आफ्टर स्पॉनिंग काही दिवसातच ते मरून जातात. जे लार्वे आहे त्यांचं मेटामॉर्फोसिस होतं, अडल्ट फॉर्म्स मध्ये डेव्हलप होतात ते, आणि मग ते ओशन मध्ये वापस जातात, मरीन हॅबिटेट मध्ये वापस जातात. यांचं एक्झाम्पल काय, पेट्रोमायझॉन लॅम्प्री अँड मिक्सिन हॅगफिश. याचं काय आहे, न्यूमोनिक, लॅम्प हॅव मिक्स्ड पेट्रोल. लॅम्प म्हणजे लॅम्प्री, हॅव म्हणजे हॅगफिश, मिक्स्ड म्हणजे मिक्सिन, पेट्रोल म्हणजे पेट्रोमायझॉन. तर त्यांचे पहिला आणि चौथा, दुसरा आणि तिसरा, हे दोघं सेम आहे, हे दोघं सेम आहे, असं लक्षात ठेवून घ्यायचं, एवढं काही नाही, सोपे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याकडे क्लास कॉन्ड्रिक्थिस. ठीक आहे. ठीक आहे. क्लास कॉन्ड्रिक्थिस. आतापर्यंत आपण काय बघितलं, क्लास सायक्लोस्टोमॅटा. आता क्लास कॉन्ड्रिक्थिस कशामध्ये येते, डिव्हिजन नाथोस्टोमॅटा. त्याच्यामध्ये आपण दोन बघितले, द वन बिअरिंग फिन्स, द अदर बिअरिंग लिम्स. द वन बिअरिंग फिन्स कोणते होते, पायसेस. पायसेस मध्ये डिपेंडिंग ऑन देअर स्केलेटॉन कशाने बनलेला आहे, कार्टिलेज आहे की बोनी, त्याच्यामध्ये कोण होते, दोन, कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस. तर आता आपण पहिले बघणार कॉन्ड्रिक्थिस. तर ऑब्विस आहे ते की त्यांच्यामध्ये कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन असणार. ठीक आहे. तर त्यांच्यामध्ये काय आहे, कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन. ठीक आहे. त्याच्यानंतर दे आर मरीन अॅनिमल्स विथ स्ट्रीमलाइन बॉडी. माउथ इज लोकेटेड वेंट्रली, समोरच्या बाजूला आहे. नोटोकॉर्ड इज पर्सिस्टेंट थ्रू आउट लाईफ. नोटोकॉर्ड इज पर्सिस्टेंट थ्रू आउट लाईफ. गिल स्लिट्स आर सेपरेट अँड विदाउट ओपरक्युलम. यांच्यामध्ये गिल स्लिट्स होत्या. ठीक आहे. यांच्यामध्ये गिल स्लिट्स आहेत, पण त्यांच्यावर ओपरक्युलम नाही आहे. ठीक आहे. दे आर मरीन अॅनिमल्स विथ स्ट्रीमलाइन बॉडी and have cartilaginous endoskeleton. Mouth is located ventrally. Notochord is persistent throughout life. पूर्ण लाईफ मध्ये त्यांच्या नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार. त्यांच्याकडे गिल स्लिट्स आर सेपरेट अँड बट दे आर विदाउट ओपरक्युलम. ठीक आहे. म्हणजे ओपरक्युलम काय असते, ते गिल स्लिट्स म्हणजे ते गिल कव्हर असतो. ठीक आहे. ते अब्सेंट आहे यांच्यामध्ये. यांच्यामध्ये प्लेकॉइड स्केल्स असतात. आता आपण बघितलं सायक्लोस्टोमॅटा स्मूथ बॉडीड, नो डिवॉइड ऑफ स्केल्स आणि पेअर्ड फिन्स, काहीच नव्हतं यांच्यामध्ये. यांच्यामध्ये काय आहे, प्लेकॉइड स्केल्स. टीथ आर मॉडिफाईड प्लेकॉइड स्केल्स
विच आर बॅकवर्डली डायरेक्टेड, देअर जॉज आर व्हेरी पॉवरफुल. आपण नॅथोस टोमॅटो मध्ये आलो, म्हणजे यांच्याकडे काय असणार, जॉज असणार. ठीक आहे, तर यांचे जॉज असतात. आपण बघितलं की त्यांच्या बॉडीवर प्लेकॉइड स्केल्स असतात आणि त्यांच्याकडे टीथ पण असतात. ते टीथ हा मॉडिफिकेशन आहे, म्हणजे प्लेकॉइड स्केलचाच एक मॉडिफिकेशन आहे, जो की बॅकवर्डली अरेंज असतात आणि त्यांची जॉ खूपच स्ट्रॉंग असते, पॉवरफुल असते. ठीक आहे, आणि यांच्यामध्ये एअर ब्लॅडर अब्सेंट असतो. आणि एअर ब्लॅडर अब्सेंट असल्यामुळे त्यांना निरंतर स्विम करत राहावं लागतं, कारण की ते टू अवॉइड सिंकिंग. ठीक आहे, आता त्यांचे आपण एक्झाम्पल्स बघू इकडे. अरे नाही, पहिले त्यांचं हार्ट काय 2 चेंबर आहे, 1 ऑरिकल आणि 1 वेंट्रिकल आहे. काही मध्ये इलेक्ट्रिकल ऑर्गन पण प्रेझेंट असतो. एक्झाम्पल टॉर्पिडो. अँड सम पॉसेस पॉइझनस स्टिंग. एक्झाम्पल ट्रायगॉन. दे आर कोल्ड ब्लडेड. पॉयकिलोथर्मस. पॉयकिलोथर्मस म्हणजे काय, म्हणजे जर आउटर टेम्परेचर जास्त असेल तर आपलं बॉडी टेम्परेचर पण त्या ऑर्गॅनिझमचं पण बॉडी टेम्परेचर जास्त असणार. जर बाहेरचं टेम्परेचर कमी असेल तर ऑर्गॅनिझमचं पण टेम्परेचर कमी असणार. म्हणजे ते आपल्या टेम्परेचरला एका टेम्परेचरवर रेग्युलेट करू शकत नाही. ठीक आहे, जर ते एका टेम्परेचरवर रेग्युलेट नाही करू शकत तर त्यांना आपण पॉयकिलोथर्मस ॲनिमल्स म्हणतो. दे लॅक कॅपॅसिटी टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर. ठीक आहे, आणि त्यांचे सेक्सेस सेपरेट असतात. मेल्स मध्ये पेल्विक फिन्स बेअर क्लॅस्पर्स. दे हॅव इंटरनल फर्टिलायझेशन अँड मेनी ऑफ देम आर विव्हिपॅरस. विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्ट यंग वन्सला बर्थ देतात. ठीक आहे, एक्स नाही टाकत. ठीक आहे, तर कॉन्ड्रिक्टिस मध्ये आपण, ठीक आहे, सायक्लोस्टोमॅटामध्ये काय बघितलं, सर्क्युलर माउथ, 6 to 15 pairs of gill slits. हा, विदाउट जॉज पण होतं. स्केल्स आणि पेअर्ड फिन्स नाही आहे. आणि स्पॉनिंग साठी ते फ्रेश वॉटर मध्ये जातात, त्याच्या थोड्याच दिवसामध्ये ते मरून जातात. आणि जे लार्वे होते ते मेटामॉर्फोसिस करून आपल्या ओशन मध्ये वापस जातात. आणि याचं निमोनिक होतं लॅम्प हॅव मिक्स्ड पेट्रोल. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉन्ड्रिक्टिस बघितलं. कॉन्ड्रिक्टिस मध्ये मरीन अॅनिमल्स आहेत. त्यांच्यामध्ये हेच आहे ना, कॉन्ड्रिक्टिस नावामध्येच आहे. तर कार्टिलेजनस एंडोस्केलेटन आहे. माउथ वेंट्रली लोकेटेड आहे. आणि जो नोटोकॉर्ड आहे तो थ्रू आउट लाईफ प्रेझेंट असणार. यांच्यामध्ये गिल स्लिट्स सेपरेट असतात आणि त्यांच्यावर ओपरक्युलम नसतो. यांच्यामध्ये प्लेकॉइड स्केल्स असतात, याच्यामध्ये कोटेड स्केल वगैरे प्रेझेंट असतात नाही नसतात. याच्यामध्ये प्लेकॉइड स्केल्स प्रेझेंट असतात, यांच्यामध्ये टीथ पण प्रेझेंट असतात, जे की मॉडिफिकेशन ऑफ प्लेकॉइड स्केलच आहे. आणि त्यांचा जॉ असतो. आणि यांच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट थिंग आहे, यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नसतो, ज्याच्यामुळे यांना निरंतर स्विम करत असावं लागते टू अवॉइड सिंकिंग. ठीक आहे, ते सिंक नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना निरंतर स्विम करत असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्यांचा हार्ट 2 चेंबर्ड आहे. एक ऑरिकल आणि वेंट्रिकल आहे. यांच्यामध्ये काही मध्ये ऑर द्यायला टॉर्पिडो, काही मध्ये पॉइझनस स्टिंग प्रेझेंट आहे. एक्झाम्पल आहे ट्रायगॉन. आणि ते कोल्ड ब्लडेड असतात. कोल्ड ब्लडेड म्हणजे पॉयकिलोथर्मस. म्हणजे काय, ते आपल्या टेम्परेचरला मेंटेन करू शकत नाही. त्यांचे सेक्सेस सेपरेट असतात, म्हणजे मेल आणि फिमेल सेपरेट असतात. त्यांचं इंटरनल फर्टिलायझेशन होतं आणि मेनी ऑफ देम आर विव्हिपॅरस. ठीक आहे, हा, त्याच्यानंतर एक्झाम्पल्स येतात आपल्याकडे स्कोलिओडॉन, प्रिस्टिस, कॅरकॅरोडॉन, ट्रायगॉन. आणि आपला हा टॉर्पिडो पण आहे एक्झाम्पल. ठीक आहे, तर कसं आठवण ठेवायचं, चंपू प्रिस्ट इज कोल्डेड टू ट्राय गन इन कार. चंपू प्रिस्ट इज कोल्डेड टू ट्राय गन इन कार. तर चंपू म्हणजे CH म्हणजे काय, कॉन्ड्रिक्टिस. प्रिस्ट म्हणजे प्रिस्टिस. स्कोल्डेड म्हणजे स्कोलिओडॉन. टू ट्रायगन याच्या नावातच आलं पूर्ण, ट्रायगन. इन कार म्हणजे कॅरकॅरोडॉन. ठीक आहे, आणि एक अजून आहे आपल्याकडे टॉर्पिडो. ठीक आहे, तर चंपू प्रिस्ट इज कोल्डेड टू ट्रायगन इन कार.
चंपू प्रेस्ड स्कोल्डेड टू ट्राय गन इन कार. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो आपण. बाकी यांचे हे जे एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे हे नाव जे आहेत त्यांचे एक्स्ट्रा नेम्स, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. ग्रेट व्हाईट शार्क हे सगळं. ठीक आहे, हे जसं आता इथे बघितलं, जर आपण पूर्ण हे बघितलं, चंपू प्रेस्ड स्कोल्डेड टू ट्राय गन इन कार, हे जर सगळ्यांचे नाव आपण बघितले तर याच्यामध्ये बघतो की कारकॅरोडॉन खूप मोठा आहे, म्हणून हा काय झाला, ग्रेट झाला, व्हाईट झाला आणि शार्क झाला. असं असं काही बनवून आपण पाठ करू शकतो. ठीक आहे, कॅरकॅरोडॉन झालं. त्याच्यानंतर आला आपला क्लास ऑस्टिक्थिस. तर अज्ञाथामध्ये सेकंड क्लास कुठला आहे, अज्ञाथा नाही, अज्ञाथामध्ये कोणता क्लास होता, सायक्लोस्टोमॅटा. नॅथोस्टोमॅटामध्ये पायसेस मध्ये ऑस्टिक्थिस आणि कॉन्ड्रिक्थिस. तर आता ऑस्टिक्थिस म्हणजे काय होणार, बोनी एंडोस्केलेटन. तर इट इन्क्लुड्स बोथ मरीन अँड फ्रेश वॉटर फिशेस विथ बोनी एंडोस्केलेटन. ठीक आहे. देअर बॉडी इज स्ट्रीमलाइन, माउथ इज मोस्टली टर्मिनल. ठीक आहे. And they have 4 pairs of gills which are covered by an operculum. आता आपल्याला सगळ्यांमध्ये डिफरन्स कळतंय की कॉन्ड्रिक्थिस मध्ये गिल स्लिट्स होते पण त्यांच्यावर ओपरक्युलम होतं का, नाही. ऑस्टिक्थिस मध्ये गिल स्लिट आहे, किती आहेत, 4 पेअर्स ऑफ ऑस्टिक्थिस मध्ये काय आहे, आपल्याकडे 4 पेअर्स ऑफ गिल्स आहे विच आर कवर्ड बाय ओपरक्युलम ऑन ईच साइड. आणि आपण बघितलं होतं की कॉन्ड्रिक्थिस मध्ये एअर ब्लॅडर पण नाहीये, यांच्यामध्ये एअर ब्लॅडर असते प्रेझेंट, तर म्हणून यांना निरंतर तरंगत असण्याची गरज नाही पडत. ठीक आहे. स्किन इज कवर्ड विथ सायक्लॉइड और टिनोइड स्केल्स. याच्यामध्ये पण आपण बघितलं ते प्लेकॉइड स्केल्स होते ना, हे बघा इथे प्लेकॉइड स्केल होते, ज्याचं टीथ पण एक मॉडिफिकेशन होतं प्लेकॉइड स्केलचं. ठीक आहे. त्याच्यानंतर यांच्यामध्ये काय आहे आपल्याकडे, सायक्लॉइड और टिनोइड स्केल्स. ठीक आहे. तर ऑस्टिक्थिस मध्ये काय काय बघितलं आपण, बोनी एंडोस्केलेटन, आपल्याला माहित आहे ह्याचं माउथ कसं असतं, टर्मिनल असतो. यांच्यामध्ये काय 4 पेअर्स ऑफ गिल्स आहे आणि यांच्यामध्ये ओपरक्युलम पण प्रेझेंट आहे. यांच्या बॉडीवर टिनॉइड और सायक्लॉइड स्केल्स प्रेझेंट आहेत आणि एअर ब्लॅडर सुद्धा प्रेझेंट आहे. एअर ब्लॅडर मुळे काय होते की त्यांना निरंतर तरंगत असण्याची गरज पडत नाही. ठीक आहे. आणि ते आपले बियॉन्सी मेंटेन करू शकतात. हार्ट इज 2 चेंबर्ड, 1 ऑरिकल अँड 1 वेंट्रिकल. दे आर कोल्ड ब्लडेड एनिमल्स. कोल्ड ब्लडेड एनिमल्स म्हणजेच काय, पॉयकिलोथर्मस. सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे मेल आणि फिमेल वेगळे. फर्टिलायझेशन इज युजली एक्सटर्नल. दे आर मोस्टली ओव्हिपॅरस अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. ठीक आहे, डायरेक्ट डेव्हलपमेंट होतो. एक्झाम्पल काय आहे यांच्यामध्ये, मरीन, फ्रेश वॉटर आणि एक्वेरियम सगळे वेगवेगळे आहेत. तर कसं आठवण ठेवायचं, मरीन मध्ये आहे मरीन एची, तर याचा काही शॉर्ट फॉर्म नाहीये, डायरेक्ट पार्ट करून घ्यायचं, मरीन मध्ये एची. हिमोटॉक्सिलिन युओसिन तुम्हाला कळणार नाही पण असू द्या. मरीन HE. एच म्हणजे हिप्पोकॅम्पस म्हणजे सी हॉर्स आणि ई म्हणजे एक्झोसिटिस फ्लाइंग फिश. त्याच्यानंतर फ्रेश वॉटर साठी आहे CCL. फ्रेश वॉटर साठी काय आहे CCL म्हणजे काटला किंवा कटला. क्लॅरियस आणि लेबिओ रोहिता आपल्याला माहिती आहे, जी रहू फिश असते आपल्याकडे, जी युजली लोक खातात, ती काय आहे लॅबिओ रोहिता, रोहू. तर लॅबिओ, काटला आणि क्लॅरिस मागूर काय आहे मगूर. त्याच्यानंतर आलं ऍक्वेरियम. ऍक्वेरियमला असं म्हणू शकतो 13 बेटा फाईट करताय. ठीक आहे, 13 बेटा फाईट करताय. मरीन मध्ये काय होतं, HE होतं. फ्रेश वॉटर मध्ये काय होतं, CCL. आणि ऍक्वेरियम मध्ये काय झालं, 13 बेटा फाईट करताय. 13 म्हणजे टेरोफायलम, जी असते एंजल फिश. बेटा म्हणजे बेटा, फाईट करताय म्हणजे फायटिंग फिश. ठीक आहे, टेरोफायलम, एंजल फिश आणि एक्वेरियम मध्येच दुसरा बेटा म्हणजे काय, फायटिंग फिश. तर 13 बेटा फाईट करताय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नॅथोस्टोमॅटा मध्ये नेक्स्ट क्लास, आपण नॅथोस्टोमॅटाच्या डिव्हिजन मध्ये कोणता क्लास होता आपल्याकडे, पायसेस आणि टेट्रापोडा.
पायसस मध्ये काय होतं, फिन्स होतं. टेट्रापोडामध्ये काय होतं, लिम्स होतं. टेट्रापोडामध्ये अजून कोणते क्लासेस झाले होते, हे सुपर क्लास झाले पायसस आणि टेट्रापोडा. त्याच्यामध्ये क्लासेस कुठले होते? ठीक आहे. तर आपण फर्स्ट काय शिकू, अँफिबिया. ठीक आहे. क्लास अँफिबिया. As the name indicates, ग्रुप अँफी म्हणजे ड्युअल, बायोस म्हणजे लाईफ, म्हणजे डुअल लाईफ. ठीक आहे. डुअल लाईफ म्हणजे याचाच अर्थ काय, ते ते पाण्यात पण राहू शकतात आणि ते टेरेस्ट्रियल हॅबिटेट्स म्हणजे जमिनीवर पण राहू शकतात, पाण्यात आणि जमिनीत राहतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ देम हॅव टू पेअर्स ऑफ लिम्स. टू पेअर्स ऑफ लिम्स. बॉडी इज डिव्हिजिबल इनटू हेड अँड ट्रंक. ठीक आहे. टेल मे बी प्रेझेंट इन सम. ठीक आहे. हेड आणि ट्रंक पहा. अँफिबिया असा ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम आहे ज्याचे अँफी म्हणजे डुअल, पावस म्हणजे लाईफ, म्हणजे डुअल लाईफ. दे प्रेझेंट पाण्यामध्ये पण असतात आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर पण असतात. यांच्यामध्ये टू पेअर्स ऑफ लिम्स असतात. आता आपण बघितलं होतं ना नॅथोस्टोमॅटामध्ये, टेट्रापोडामध्ये काय असतात, लिम्स. तर यांच्यामध्ये काय असतात, टू पेअर्स ऑफ लिम्स. काय असतात, टू पेअर्स ऑफ लिम्स. ठीक आहे. ठीक आहे. बॉडी इज डिव्हिजिबल इंटू हेड अँड ट्रंक अँड टेल मे बी प्रेझेंट इन सम. काही काही मध्ये टेल पण प्रेझेंट आहे. नेक्स्ट, द amphibian skin is moist without scales. ठीक है. The amphibian skin is moist without scales. ठीक है. The eyes have eyelids. A tympanum represents the ear. Alimentary canal, urinary, and reproductive tracts open into a common chamber called cloaca, which opens to the exterior. ठीक है. Respiration is by gills, lungs, and through skin. ठीक आहे. तर काय असते, अँफिबियन्स कसे असतात, डुअल लाईफ म्हणजे दोन जागेवर राहतात. एक अक्वॅटिक पण राहू शकतात आणि टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर पण राहू शकतात. अक्वॅटिक म्हणजे पाण्यात. आणि यांच्यामध्ये टू पेअर्स ऑफ लिम्स असतात. आपण फ्रॉग हे ते बघितलेलं आहे ना, त्यांच्यामध्ये कसे दोन पेअर ऑफ लेग्स असतात आणि ते पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही जागेवर राहतात. ठीक आहे. तर टू पेअर्स ऑफ लिम्स आहे. बॉडी डिव्हिजिबल इंटू हेड, ट्रंक अँड टेल मे बी प्रेझेंट इन सम. म्हणजे हेड आणि ट्रंक तो असतोच आणि टेल पण असू शकते काही काही मध्ये. ठीक आहे. ते अँफिबियन स्किन. आता आपण फ्रॉगची स्किन आठवते ना, ते बघून कशी तरीच वाटते आपल्याला, अशी सॉफ्ट वेगळी वेगळीच दिसते ना, तर तीच. दिस अँफिबियन स्किन इज मॉइस्ट विदाउट स्केल्स. स्केल्स बघितलंय का कधी फ्रॉगच्या बॉडीवर? नाही. तर अँफिबियन स्किन इज मॉइस्ट विदाउट स्केल्स. द आईज हॅव आयलिड्स. आयलिड्स असतात आईजला. ठीक आहे. आणि टिम्पॅनम रिप्रेझेंट्स द इयर. म्हणजे एक्सटर्नल इयर असं काही नसतो त्यांच्यामध्ये. टिम्पॅनम दिसतो जो इयर असतो. ठीक आहे. यांची एलिमेंटरी कॅनल, एलिमेंटरी म्हणजे आपलं डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट झालं. यांची युरिनरी ट्रॅक्ट आणि रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट, हे तीनही जे ट्रॅक्ट आहे हे एक ओपन इनटू अ कॉमन चेंबर. म्हणजे इकडून रिप्रोडक्टिव्ह आली, इकडून एलिमेंटरी आली, इकडून युरिनरी आली आणि हे ओपन्स इनटू अ चेंबर which is also known as cloaca, which has an opening to the outside. ठीक आहे. तर काय आहे, एलिमेंटरी कॅनल, urinary and reproductive tracts open into a common chamber called cloaca, which opens to the exterior. म्हणजे बाहेर ओपन होतात. ठीक आहे. रेस्पिरेशन इज बाय गिल्स, लंग्स अँड थ्रू स्किन. ठीक आहे. गिल्स पाण्यात असताना, लंग्स बाहेर असताना आणि थ्रू स्किन. ठीक आहे. द हार्ट इज थ्री चेंबर्ड, टू ऑरिकल्स अँड वेंट्रिकल्स. अशा टाईपचा हार्ट असतो ज्याच्यामध्ये दोन वेंट्रिकल्स असतो आणि एक दोन ऑरिकल्स असतात. हे ऑरिकल आणि एक वेंट्रिकल असतो. ठीक आहे. असं पंप होते म्हणून ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लडचं काय होतं, इथे मिक्सिंग होते. ठीक आहे. The heart is three-chambered, two auricles and one ventricle. These are cold-blooded animals. Cold-blooded animals म्हणजेच काय, Poikilotherium.
पॉयकिलोथर्मस. पॉयकिलोथर्मस म्हणजे काय? यांचं टेम्परेचर बाहेरच्या टेम्परेचरच्या हिशोबाने चालतं. म्हणजे बाहेर जास्त टेम्परेचर असेल तर यांचं पण टेम्परेचर जास्त, बाहेर कमी टेम्परेचर असेल तर यांचं पण टेम्परेचर कमी, त्या हिशोबाने. म्हणून यांना काय म्हणतात? कोल्ड ब्लडेड अॅनिमल्स, म्हणजेच पॉयकिलोथर्मिक अॅनिमल्स. सेक्सेस आर सेपरेट, मेल आणि फिमेल वेगळं आहे. फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल, बाहेर होतं. आणि दे आर ओव्हिपॅरस. ओव्हिपॅरस म्हणजे ते लोक अंडे देतात. ठीक आहे. ऍज अ प्रोडक्ट ऑफ फर्टिलायझेशन ते लोक ओव्हिपॅरस म्हणजे अंडे देतात. अँड डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट, म्हणजे खूप सारे लार्वल स्टेजेस थ्रू जातो आणि एक ऍडल्ट फॉर्मेशन म्हणतो. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. त्यांचे एक्झाम्पल्स काय? बुफो टोड, राना फ्रॉग, हायला ट्री फ्रॉग, सॅलमॅन्डर, इक्थिओफिस लिम्बलेस अॅम्फिबिया. यांचा आपण न्यूमोनिक काय बनवला? सलमान टोल्ड राणा टू टेक हाय फिश. सलमान टोल्ड राणा टू टेक हाय फिश. ठीक है. तो सलमान टोल्ड राणा टू टेक हाय फिश. सलमान म्हणजेच सॅलमॅन्ड्रा. ठीक आहे. टोल्ड म्हणजे बुफो. राणा म्हणजे फ्रॉग. तर सलमान टोल्ड राणा म्हणजे फ्रॉग, टोल्ड म्हणजे टोड, बुफो टू टेकचं काही आहे नाही सिग्निफिकन्स. हाय फिश, हाय म्हणजे हायला, हाय म्हणजे ट्री फ्रॉग, हाय म्हणजे हायला, ट्री फ्रॉग. टू टेक हाय फिश, फिश म्हणजे इक्थिओफिस, तर लिम्बलेस अॅम्फिबिया. सलमान टोल्ड राणा टू टेक हाय फिश. ठीक आहे. हे झाले आपले अॅम्फिबिया. त्याच्यानंतर आले आपण, हे झाले आपले. आता आपण येऊ रेप्टाईल्स वर. रेप्टाईल्स बघू आता. आता आपण काय बघत आहोत? टेट्रापोडामध्ये आपण काय काय बघितलं? अॅम्फिबिया बघितला. आता आपण काय बघू? रेप्टाईल्स म्हणजे रेप्टिलिया. क्लास रेप्टिलिया. The class name refers to their creeping or crawling mode of locomotion. बरं, आपण सापाला ट्रॅव्हल करताना म्हणजे साप बघितला असेल ना सगळ्यांनी, तो कसा जातो? असा क्रॉल करत जातो ना, म्हणजे स्वीपिंग मोशन टाइप्स. म्हणजे रेपर और रेप्टम, टू क्रॉल और टू क्रीप और क्रॉल. ठीक आहे. म्हणजे असं जमिनीला चिपकून गेल्यासारखं. ठीक आहे. क्रीप और क्रॉल म्हणजे क्रीपिंग और क्रॉलिंग म्हणजे तेच. ठीक आहे. तर रेफर्स टू द क्रीपिंग और क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन. ठीक आहे. तर यांच्यामध्ये क्रीप और क्रॉल. ठीक आहे. त्याच्यानंतर दे आर मोस्टली टेरेस्ट्रियल animals and their body is covered by dry cornified skin. आता आपण टॉर्टॉइस बघितलाय, कासव. आपल्याला माहितीये कासव जर तुम्ही बघितलं असेल तर त्याचा एक असा मोठा शेल असतो त्याला, आणि त्याच्या अंदर त्याची बॉडी असते आणि ती छोटीशी अशी बाहेर निघते. ठीक आहे. म्हणजे टॉर्टॉइस असाच असतो. ठीक आहे. म्हणजे डायग्राम बरोबर नाहीये, पण मला टॉर्टॉइसच दाखवायचं होतं तिथे. तर त्यांच्यावर एक कव्हर असतो, तर ते ड्राय अँड कॉर्निफाईड स्किन. ठीक आहे. त्यांच्यावर एपिडर्मल, स्केल्स और स्क्यूट्स पण प्रेझेंट असू शकतात. ठीक आहे. प्रेझेंट असतात. तर रेप्टिलिया म्हणजे काय? जे ॲनिमल्स क्रीप आणि क्रॉल करतात. त्यांच्या नावातच आहे. रेप्टर और रेप्टम म्हणजे काय? क्रीप और क्रॉल. ते काय मोस्टली जमिनीवर राहतात आणि त्यांच्या बॉडीवर ड्राय आणि कॉर्निफाईड स्किन आहे. जसं आपण टॉर्टॉइस मध्ये बघितलं, टॉर्टॉइस मध्ये बघितलं. त्यांच्या बॉडीवर काय? ड्राय अँड कॉर्निफाईड स्किन आहे आणि एपिडर्मल, स्केल्स और स्क्यूट्स आहे, जसं आपण स्नेक्स मध्ये बघतो. ठीक आहे. मग दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर ओपनिंग्स, म्हणजे बाहेरचा जसं पेन्ना असतो ना ते नसतो. तर त्यांच्यामध्ये पण काय? टिम्पॅनम रिप्रेझेंट्स एअर. जसं आपण याच्या अॅम्फिबियामध्ये पण बघितलं होतं की यांच्यामध्ये पण काय होतं? टिम्पॅनम रिप्रेझेंट्स द इयर. पण यांच्यामध्ये स्केल्स नव्हते, यांच्यामध्ये स्केल्स आहेत.
स्केल्स और स्क्यूट्स म्हणतात त्यांना. त्यांची ड्राय आणि कॉर्निफाईड स्किन्स असते, तर एपिडर्मल स्केल्स और स्क्यूट्स प्रेझेंट असतात. दे डू नॉट हॅव एक्सटर्नल इयर ओपनिंग्स. त्यांच्यामध्ये पण मध्ये पण टिम्पॅनम होता आणि यांच्यामध्ये पण टिम्पॅनम्स असते रिप्रेझेंट्स इयर. यांच्यामध्ये पण एक्सटर्नल इयर नसतो. आणि आपण मध्ये पण बघितलं लिम्स जे प्रेझेंट होते ते किती होते, 2 पेअर्स मध्ये. आणि रेप्टिलिया मध्ये पण इफ दे आर प्रेझेंट तर दे आर 2 इन नंबर. त्याच्यानंतर हार्ट इज युजली 3 चेंबर्ड बट 4 चेंबर्ड हार्ट इज सीन इन क्रोकोडाईल. त्यांच्यामध्ये क्रोकोडाईल पण येतो आणि त्या क्रोकोडाईल मध्ये किती 4 चेंबर्ड हार्ट असतो, पण क्लासिस रेप्टिलिया मध्ये युजली 3 चेंबर्ड हार्ट असतो. एक्सेप्ट कोण, क्रोकोडाईल. हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे, याच्यामध्ये डायरेक्ट क्वेश्चन येतो की ठीक आहे. तर याच्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतो की एक स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 ऑल रेप्टाईल्स. यांच्यामध्ये क्वेश्चन कसा, स्टेटमेंट 1 काय असणार की रेप्टाईल शो क्रीपिंग अँड क्रॉलिंग मोड ऑफ लोकोमोशन. ठीक आहे. अँड दे हॅव, नाही तर क्वेश्चन कसा बनणार की ऑल रेप्टाईल्स हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. ठीक आहे. हा फर्स्ट स्टेटमेंट आहे आपल्याकडे. फर्स्ट स्टेटमेंट काय, ऑल रेप्टिलिया हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्स. आणि सेकंड स्टेटमेंट आहे हा असणार की क्रोकोडाईल हॅज 3 चेंबर्ड हार्ट. हे 2 स्टेटमेंट आपण दिले रेप्टाईल्सवर, हे 2 स्टेटमेंट आता मी दिले. तर याचा आन्सर काय आहे, फर्स्ट स्टेटमेंट काय होतं, ऑल रेप्टाइल्स हॅव 2 पेअर्स ऑफ लिम्ब. सेकंड स्टेटमेंट काय आहे, क्रोकोडाइल्स हॅव 3 चेंबर्ड हार्ट. तर याचा आन्सर काय होईल, बोथ स्टेटमेंट 1 and 2 आर इनकरेक्ट. का बरं, कारण की ते लिम्स सगळ्यांमध्ये प्रेझेंट नसतो. जसा स्नेक आहे आपल्याकडे, स्नेक मध्ये कुठे लिम्स प्रेझेंट आहे, जर लिम्स प्रेझेंट असणार तर ते काय असणार, 2 in पेअर असणार. जर नसेल तर म्हणजे नाहीच असणार, काही मध्ये असते काही मध्ये नसतो. म्हणून ऑल रेप्टिलिया मध्ये लिम्स आहेत का, नाही. ठीक आहे. आणि क्रोकोडाईल मध्ये तर आत्ताच बघितलं आपण 4 चेंबर्ड हार्ट असतो, म्हणून क्रोकोडाईल हॅज 3 चेंबर्ड हार्ट. हा काय बरोबर आहे की चुकीचा आहे, चुकीचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेप्टाईल्स आर पॉयकिलोथर्मस, म्हणजे टेम्परेचर रेग्युलेट करतात का ते आपलं प्रॉपर नॉर्मल टेम्परेचर, नाही, वर खाली होत राहतो. स्नेक्स अँड लेझर्ड शेड्स देअर स्केल अ स्किन कास्ट, म्हणजे आपण ऐकलं असेल, नेमकं काय म्हणतात मला माहिती नाही, पण साप कोस काढतो असं म्हणतो आपण. कोस काढतो काय, त्याची जी एपिडर्मल लेअर असते, वरची जी स्किन असते ती पूर्ण तो काढून टाकतो आणि न्यू स्किन प्रोड्यूस होते. त्यालाच काय म्हणतात, शेड देअर स्केल्स ऍज स्किन कास्ट, म्हणजे ते पूर्ण आपली स्किन काढतात. ठीक आहे, त्याला काय म्हणतात, स्किन कास्ट. स्किन कास्ट म्हणून काढतात, स्केल्सला आपले शेड करतात. यांच्यामध्ये सेक्सेस सेपरेट आहे, मेल आणि फिमेल. फर्टिलायझेशन इज इंटरनल आणि ते ओव्हिपॅरस असतात, म्हणजे एग्स देतात. अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट, म्हणजे डायरेक्टली त्यांचा जो ऑफ स्प्रिंग असेल तो एक्झॅक्टली सिमिलर असणार त्यांच्या पेरेंट्स साठी. आता इथे बघा किती सारे एक्झाम्पल्स आहे ना. आता हे लक्षात कसे ठेवायचे, बरं हे एक्झाम्पल जर लक्षात नसेल ना, म्हणजे जर आता आपण नॉर्मल जर नेम्स बघितले, टर्टल, टॉर्टाईस, ट्री लिझर्ड, गार्डन लिझर्ड, क्रोकोडाईल, एलिगेटर, वॉल लिझर्ड, नाजा मतलब कोब्रा, क्रेट आणि वायपर, जर असे नाव दिले ना तर सगळ्यांनाच माहिती आहे की हे काय आहे, रेप्टाईल्स. आपण डायरेक्टली म्हणू शकतो की रेप्टाईल्स आहे, यांना पार्ट करण्याची पण गरज नाही. पण जर असं नाव आलं कॅलोट्स, आता कॅलोट्स कुठे येते आपल्याला माहित नाही ना. कॅलोट्स म्हणजे काय होतं की ग्रीन लिझर्ड होतं. हेमिडॅक्टिलस हे काय आहे, वॉल लिझर्ड असतं. म्हणून यांचे नाव लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण की यांच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येतो. ठीक आहे. तर याचं न्यूमोनिक आहे चाची अली का कल टेस्ट है. चाची अली का कल टेस्ट है. कसं, चाची अली का कल टेस्ट है. चाची अली का कल टेस्ट है. चाची म्हणजे CH म्हणजे कॅमेलियन, ची म्हणजे किलोन, चिलोन और किलोन. ठीक है.
एली मतलब एलिगेटर, सीए मतलब कॅलोट्स, सीए म्हणजे काय कॅलोट्स, चा म्हणजे काय होतं कॅमेलियन, ची म्हणजे काय होतं चिलोन, अली म्हणजे एलिगेटर, ठीक आहे, सीए म्हणजे कॅलोट्स, त्याच्यानंतर कॅल, कॅल म्हणजे काय आपलं क्रोकोडाईल, ठीक आहे, क्रोकोडिलस, टेस्ट है, टेस्ट म्हणजे टेस्ट्युडो, टेस्ट्युडो आणि हे टेस्ट्युडो, ठीक आहे, झाले आपले चिलोन, टेस्ट्युडो, कॅमेलियन, कॅलोट्स, क्रोकोडाईल आणि एलिगेटर. हे म्हणजे हेमिडेक्टिलस, ठीक आहे. यांच्यामध्ये पॉइझनस स्नेक सुद्धा येतात. त्यांचं काय निमोनिक आहे, नाजा बेंगाली वायपर, म्हणजे नाजा बेंगाली वायपर म्हणजे काय, बेंगाली वायपर तू जाऊ नको, नाजा म्हणजे नको जाऊ, नको जाऊ, बेंगाली वायपर, नाजा म्हणजे आपला कोब्रा, बेंगाली म्हणजे बँगर, बँगरस म्हणजे क्रिएट, आणि वायपर म्हणजे वायपर, विप्रा, ठीक आहे, लक्षात झालं. तर चाची अली का कल टेस्ट है, ठीक आहे. आता आपण काय काय बघितलं, अॅम्फिबिया बघितलं आताच. आता आपण काय बघितलं, रेप्टाइल्स. अॅम्फिबियाचं न्यूमोनिक सांगा काय होतं, सलमान टोल्ड राणा टू टेक हाय फिश. त्याच्यानंतर रेप्टिलियामध्ये काय बघितलं, चाची अली का कल टेस्ट है. आता आपण काय बघू, एव्स, क्लास एव्स, ठीक आहे, क्लास एव्स. The characteristic features of aves is having feathers. म्हणजे एव्स मध्ये काय असतात, फेदर्स असतात. तर ते मोस्ट ऑफ देम कॅन फ्लाय, म्हणजे मोस्ट ऑफ देम काय उडतात, उडणं पॉसिबल असतं, पण काही काही फ्लाइटलेस पण असतात, फ्लाइटलेस पण असतात. आणि फ्लाइटलेस एक्झाम्पल ऑस्ट्रिच येतो त्यांच्यामध्ये. म्हणजे एव्स त्यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फेदर्स, आणि दे मोस्टली फ्लाय एक्सेप्ट फ्लाइटलेस बर्ड्स, एक्झाम्पल ऑस्ट्रिच, ठीक आहे. ते पजेस बिक असते त्यांच्यामध्ये, आणि त्यांचे 4 लिम्स जे आहेत ना, ते कन्वर्टेड और मॉडिफाईड इंटू विंग्स, विंग्स कशासाठी, उडण्यासाठी, ठीक आहे. तो ओव्हरऑल काय आहे, क्लास एव्स मध्ये त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे फेदर्स, मोस्ट ऑफ देम फ्लाय करतात म्हणजे खूप सारे उडतात, आणि काही काही फ्लाइटलेस असतात म्हणजे उडू नाही शकत, एक्झाम्पल ऑस्ट्रिच. त्यांच्यामध्ये बीक प्रेझेंट असते, आणि त्यांचे 4 लिम्स असतात, म्हणजे 4 लिम्स आणि हँड लिम्स असतात ना, 2 पेअर्स युजली. तर 2 पेअर्स द अपर म्हणजे 4 लिम्स जे समोरचे पेअर आहे ते विंग्स मध्ये मॉडिफाय झाले आहे, आणि द हाइंड लिम्स जे मागचे 2 लिम्स आहेत त्यांच्यावर नॉर्मली स्केल्स प्रेझेंट असतात, and they are modified for walking, swimming or clasping the tree branches. म्हणजे 2 pairs of limbs आहे, ते समोरचे पेअर जे करतात ना, ते काय करतात, विंग्स मध्ये मॉडिफाय झालेले आहेत, ठीक आहे, विंग्स मध्ये मॉडिफाय झालेले आहे. आणि जे खालचे 2 पेअर्स ऑफ लिम्स आहेत ना, ते काय करू शकतात, वॉकिंग करू शकतात, स्विमिंग और क्लास्पिंग द ट्री ब्रांचेसला पकडू शकतात, ठीक आहे, हे काम असतं त्यांचं. स्किन इज ड्राय विदाउट ग्लँड्स एक्सेप्ट द ऑइल ग्लँड ऍट द बेस ऑफ द टेल, म्हणजे त्यांची स्किन पूर्ण ड्राय असते, ठीक आहे. आपण पहिल्यापासून बघू, यांच्या एव्स मध्ये मोस्ट ऑफ देम उडतात, काही काही नाही उडत, एक्झाम्पल ऑस्ट्रिच. त्यांच्यामध्ये बीक प्रेझेंट असतो, त्यांचे समोरचे लिम्स विंग्स मध्ये कन्वर्ट झाले आहेत, आणि जे मागचे लिम्स आहेत ते वॉकिंग, स्विमिंग और क्लास्पिंग द ट्री ब्रांचेस करतात. त्यांची पूर्ण स्किन ड्राय आहे, ठीक आहे, आणि एकदम त्यांच्या टेलवर एक ऑइल ग्लँड प्रेझेंट आहे ऍट बेस ऑफ देअर टेल, ठीक आहे. एंडोस्केलेटन इज फुल्ली ऑसिफाईड, म्हणजे त्यांचं एंडोस्केलेटन पूर्ण बोनी स्ट्रक्चर आहे, ठीक आहे, बोनी स्ट्रक्चर. आणि जे लॉंग बोन्स प्रेझेंट असतात ना, त्यांच्यामध्ये मतलब ते हॉलो असतात, हॉलो म्हणजे ओपन, म्हणजे खुलं खाली खाली बोन असतात पूर्ण. तर यांना काय म्हणतो आपण, न्यूमॅटिक बोन्स. ते त्यांचं वजन कमी करतात आणि उडण्यासाठी हेल्प करतात. तर त्यांचं काय, त्यांचं पूर्ण एंडोस्केलेटन बोनी आहे, आणि त्यांचे जे लॉंग बोन्स आहेत त्यांच्यामध्ये एअर कॅव्हिटीज आहे, दॅट इज न्यूमॅटिक. एअर कॅव्हिटीज आहेत म्हणजे होल आहे, पूर्ण स्पेस खाली आहे म्हणजे ते झाले न्यूमॅटिक एअर कॅव्हिटीज, ठीक आहे. The digestive tract of birds has additional chambers, the crop and gizzard. म्हणजे जे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आहे त्यांचं, त्यांच्यामध्ये क्रॉप आणि गिझर्ड हा एक पार्ट असतो, ठीक आहे.
ठीक आहे. यांचं हार्ट काय 4 चेंबर्ड आहे, म्हणजे कम्प्लीट हार्ट आहे प्रॉपर 4 चेंबर्स वाला. इकडे 2 ऍट्रिया वेंट्रिकल हा पूर्ण एक हार्ट होऊन जाईल. ठीक आहे. ते आर वॉर्म ब्लडेड मतलब होमिओथर्मस एनिमल्स. होमिओथर्मस म्हणजे त्यांचं टेम्परेचर, म्हणजे बाहेर थंडी असली बाहेर गरमी असली ते आपलं एक टेम्परेचर एक रेग्युलेट करून ठेवतात. जसं ह्युमन्स मध्ये युजली 37 डिग्री सेल्सिअस असते, आपण आपल्या टेम्परेचर मेंटेन करतो. तर बाहेर गरमी असली थंडी असली आपलं टेम्परेचर मेंटेन असतं, त्यांना काय म्हणतात होमिओथर्मस. दॅट इज दे आर एबल टू मेंटेन अ कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. रेस्पिरेशन इज बाय lungs. Air sacs connected to lungs supplement respiration. रेस्पिरेशन कसं करतात? लंग्स थ्रू करतात. सेक्सेस त्यांचे सेपरेट असतात. फर्टिलायझेशन इंटरनल आहे अँड दे आर ओव्हीपॅरस अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. आता यांचे एक्झाम्पल कसे पाठ करायचे? न्यू पॅक अँड प्राइस ऑफ कोका कोला शेक. न्यू पॅक अँड प्राइस ऑफ कोका कोला शेक. तर एअर्स मध्ये काय आहे? न्यू पॅक अँड प्राइस ऑफ कोका कोला शेक. न्यू म्हणजे न्यूफ्रॉन. न्यूफ्रॉन म्हणजे काय? वल्चर. पॅक म्हणजे पिकॉक. पिकॉक म्हणजे काय? पावो. अँड म्हणजे अप्लेनोडाइट्स. अप्लेनोडाइट्स म्हणजे पेंग्विन. प्राइस म्हणजे सीटाकुला. सीटाकुला म्हणजे काय? पॅरट. त्याच्यानंतर काय? कोका म्हणजे कॉर्वस म्हणजे क्रो. कोला म्हणजे कोलंबा म्हणजेच पिजन. शेक म्हणजेच स्ट्रुथिओ. स्ट्रुथिओच म्हणजे काय? आपलं ऑस्ट्रिच, फ्लाइटलेस बर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपला लास्ट क्लास राहिला तो आहे क्लास मॅमेलिया. आता क्लास मॅमेलिया they are found in a variety of habitats: polar ice caps, deserts, mountains, forest, grassland and dark caves. म्हणजे ते कुठे पण प्रेझेंट असल्यासारखे असतात. म्हणजे युजली पोलर आईस कॅप एकदम खूप थंडी, खूप गरमी, डेझर्ट एकदम ड्राय, माउंटेन्स, फॉरेस्ट, ग्रासलँड आणि डार्क केव्स कुठे पण ते प्रेझेंट असतात. देर अडॅप्टेड टू फ्लाय ऑर लिव्ह इन वॉटर. ते उडू पण शकतात आणि ते पाण्यात पण राहू शकतात. द मोस्ट तर यांचं एक कॅरेक्टरिस्टिक फीचर काय आहे? The most unique mammalian characteristic is the presence of milk producing glands, mammary glands. ठीक आहे. तर यांचं मोस्ट युनिक फीचर काय आहे? मॅमरी ग्लँड्स बाय विच द यंग वन्स आर नरिश्ड. म्हणजे यांच्यामध्ये मेन फीचर म्हणजे क्लास मॅमेलिया कसं डिवाइड झालं? कारण की मॅमेलियामध्ये त्यांच्या मॅमरी ग्लँड्स होते, जी स्पेसिफिक टू मॅमेलिया ग्रुप आहे, ज्याच्या थ्रू ते आपल्या यंग वन्सला नरिश करतात, त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात थ्रू देअर मॅमरी ग्लँड्स. ठीक आहे. दे हॅव 2 pairs of limbs adapted for walking, running, climbing, burrowing, swimming or flying. ठीक आहे. वॉकिंग, रनिंग, क्लाइंबिंग, बरोविंग, स्विमिंग और फ्लाइंग. ठीक आहे. तर क्लास मॅमेलियाचं मेन फीचर काय आहे? त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात, जे की ते यूज करतात आपल्या यंग वन्सला नरिश करण्यासाठी. ठीक आहे. द स्किन ऑफ मॅमल्स इज युनिक इन प्रोड्युसिंग हेअर. तर अजून एक फीचर काय आहे? यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स असतात आणि यांच्यामध्ये हेअर सुद्धा असतात. युनिक फीचर आहे मॅमल्सचा की यांच्यामध्ये काय असते? हेअर प्रेझेंट असते स्किनवर. एक्सटर्नल इयर्स और पिन आर प्रेझेंट. म्हणजे एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहे, मग त्या एक्सटर्नल इयर थ्रू अंदर जाणार तर टिम्पॅनम पण येणार. ठीक आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहे. डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट इन द जॉ. डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट इन द जॉ. हार्ट इज 4 चेंबर्ड. 4 चेंबरचा आहे. होमिओथर्मस आपलं टेम्परेचर रेग्युलेट करू शकतं. रेस्पिरेशन लंग्स थ्रू होतं. आणि सेक्सेस काय आहे? त्यांच्या सेपरेट आहेत. फर्टिलायझेशन इंटरनल होतं. दे आर विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्ट आपल्या अँड फ्यू एक्सेप्शन्स अँड डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. म्हणजे मोस्टली विव्हिपॅरस म्हणजे डायरेक्ट आपल्यासारखा यंग सेल्फ प्रोड्यूस करून टाकतात. ठीक आहे. ह्युमन बिंग्सचे जसे किड्स असतो आपण, कसे असतो आपण? विव्हिपॅरस. ठीक आहे.
आणि विव्हिपॅरस म्हणजे काय, एग्स नाही देत, डायरेक्ट यंग वन्स प्रोड्यूस करतात. ठीक आहे. आणि डेव्हलपमेंट यांची डायरेक्ट असते, म्हणजे जो मोठा सेल्फ असेल त्याचा एकदम छोटा कॉपी असणार. याला डेव्हलपमेंटची गरज नाहीये मोठ्या सेल्फ सारखं दिसण्यासारखं. ठीक आहे. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. यांच्यामध्ये ओव्हिपॅरस आणि विव्हिपॅरस. ठीक आहे, वेगवेगळे असणार. ठीक आहे. यांना म्हणजे पाठ करण्यात तशी गरज नाही, कारण की आपल्याला सगळं माहितच आहे. ठीक आहे. ओव्हिपॅरस म्हणजे ऑर्निथोरिंकस प्लॅटिपस. आता आपल्याला नॉर्मली मॅमेलियाचे एक्झाम्पल माहितच आहे ना, जसं कांगारू झालं, इथे कॅमल झालं, मंकी झालं, रॅट झालं, डॉग, कॅट, एलिफंट, हॉर्स, कॉमन डॉल्फिन, ब्लू व्हेल, टायगर, लायन, सगळं माहितच आहे आपल्याला. हे सगळे कशात येतात, मॅमेलिया ग्रुपमध्ये. यांचे आपण लक्षात ठेवू शकतो. कॅमल झालं कॅमेलस, मकाका म्हणजे मंकी, रॅट म्हणजे रॅटस, डॉग म्हणजे कॅनिस, कॅट म्हणजे फेलिस. ठीक आहे. म्हणजे सीडी असं लक्षात ठेवा, सीडी कॅनिस डॉग, फेलिस म्हणजे कॅट, एलिफस एलिफंट एलिफस, हॉर्स इक्वस, कॉमन डॉल्फिन डॉल्फिनस, बेलेनोथेरा ब्लू व्हेल, पॅन्थेरा टिग्रिस टायगर, पॅन्थेरा लिओ लायन, ऑर्निथोरिंकस प्लॅटिपस. ठीक आहे. सोपी आहे, पाठ करणं सोपी. त्याच्यानंतर आपण बघत आहोत, इथे खूप मोठा चार्ट आहे. म्हटलं होतं लास्ट मध्ये आपल्याला एक चार्ट बनवायचा आहे, सेलियन फीचर्स ऑफ डिफरंट फायला इन द अॅनिमल किंगडम. तर आपण चार्ट बनवला. याच्यामध्ये फक्त एकच कमी आहे की यांच्यामध्ये एक्झाम्पल्स नाही दिलाय. ठीक आहे. तर तो आपण कम्प्लीट करायचा. तर हा चार्ट ना इथून वाचण्यापेक्षा ना तुम्ही सगळे सगळे लोक आपापल्या बुक्स काढा आणि टेबल बनवणं चालू करायचं. ठीक आहे. इकडे फायलम, पहिले आला फायलम. मग आपण लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, त्याच्यामध्ये काय होते, सेल्युलर, टिश्यू, ऑर्गन सिस्टीम. सिमेट्री कोणकोणती होती, असिमेट्रिकल, रेडियल सिमेट्री आणि बायलॅटरल सिमेट्री. सिलोम, असिलोमेट, सिलोमेट्स आणि सुडोसिलोमेट्स. सेगमेंटेशन, डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम आणि त्यांचे डिस्टिंक्टिव्ह फीचर. आणि लास्ट कॉलम आपण बनवायचं एक्झाम्पल्स. तर सगळेजण व्हिडिओ बघता बघता सगळेजण आपापलं बुक काढायचा आणि सगळ्यांनी हा टेबल बनवायचा आहे. ठीक आहे, बुक्स मध्ये. आणि रोज हा टेबल बघायचा विथ एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स बघणं खूप महत्वाचं आहे. एक तुम्ही एक काम करू शकता, जसं पॉरिफेरा झालं, म्हणजे पॉरिफेरा एक छोटासा पेज घ्यायचा, या एवढा एवढा साईजचा. त्याच्यावर पेपरवर मॉर्निंगला एकदम सकाळी उठल्यावर रेडी झालो आपण क्लाससाठी, एक छोटा पेपर घ्यायचा, त्या पेपरवर पॉरिफेरा लिहायचं, इथे पॉरिफेरा आणि पॉरिफेराचे सगळे एक्झाम्पल. त्याच्यानंतर सिलियंटेरेटा लिहायचं, त्याचे एक्झाम्पल. मग टिनोफोरा लिहायचं, प्लॅटिहेल्मिंथस लिहायचं, एस्केल्मिंथस लिहायचं. झालं. आता आपण हे पाच किंवा ठीक आहे 2-3च लिहिलं तरी चालेल. पहिल्या दिवशी काय करायचं, पॉरिफेरा, सिलियंटेरेटा आणि टिनोफोरा 3 लिहायचे, त्यांचे एक्झाम्पल्स लिहायचे आणि पूर्ण दिवस त्या पेपरला आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचं. आणि दिवसामध्ये जेव्हा पण वेळ मिळेल ना, त्याला काढायचं, वाचायचं आणि वापस ठेवून द्यायचं. ठीक आहे. तर असं दिवसातून कमीत कमी 5-6 वेळ जरी तुम्ही बघितला ना, तुम्हाला पूर्ण एक्झाम्पल पाठ होऊन जाणार. ठीक आहे. असंच रोज रोज 3-3 करत गेलं तर काही दिवसामध्ये एकदम पूर्ण पाठ होऊन जाणार. किंवा असं पण करू शकतो, जसं 2 फ्रेंड्स आहो आपण, तुला तुझ्या दुसऱ्या फ्रेंडला म्हणायचं की तू पण वाचून ये, मी पण वाचून येतो. मग मी तुला क्वेश्चन विचारणार आणि तू मला क्वेश्चन विचारायचा. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी जायचं, आपण वाचून जायचं सगळं. मग त्याला विचारायचं पोरिफेराचे एक्झाम्पल सांग. मग त्यांनी सांगितलं की मग तू सिलियंटेरायटीचे सांगायचे, मग तू टिनोफोराचे सांगायचे, प्लॅटिहेल्मिंथसचे सांगायचे. ठीक आहे. मग रिपीट करायचं. मग तो दुसरे सांगणार आणि आपण दुसरे सांगणार, अल्टरनेट. तसं पाठ करायला सोपी असते. जर तू दुसऱ्याला क्वेश्चन विचारशील, ठीक आहे, तर त्याला कसं होईल की जर मी आन्सर नाही सांगितलं तर माझी थोडीशी बेइज्जती होऊ शकते. म्हणून काय करणार ना लोक, की ते पण वाचून येणार. म्हणजे आता मी पॉरिफेरा नाही वाचून गेली आणि मला कोणी विचारलं तर मला काय असं चांगलं नाही वाटणार ना सांगायला की मला येत नाही बा म्हणून. तर म्हणून मी पण वाचून येणार. असंच काय करायचं, आपण 2 फ्रेंड्स मिळून रोज रोज वाचून जायचं, तर लक्षात येऊन जाईल. पण तो पेपरवाला आयडिया बेस्ट असतो. ठीक आहे ना. तो रोज असं ठेवायचा आणि ठीक आहे ना, तुम्ही पाठ केलं
तर एक काम करायचं, कोणी पण तुझा फ्रेंड असेल ना त्याला सांगून द्यायचं, हे बघ हे याचे एक्झाम्पल्स आहेत, तर त्याचा पण फायदाच आहे आणि तुझा जास्त फायदा आहे कारण की तू पाठ करते त्याच्यापासून. ठीक आहे. ठीक आहे. तर आता आपण फर्स्ट बघू पॉरिफेरा. पॉरिफेरामध्ये लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सेल्युलर, सिमेट्री मोस्टली असिमेट्रिकल. ठीक आहे. आणि व्हेरियस टाइप ऑफ सिमेट्री असते, मोस्टली मी म्हटलं इथं मोस्टली असिमेट्रिकल आहे. सीलोम अब्सेंट, सेगमेंटेशन अब्सेंट, डायजेस्टिव्ह सिस्टम अब्सेंट, सर्क्युलेटरी वॉट इथे काय होती, डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे हे सगळं काय होतं, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम, याच्यामध्ये काय होतं, वॉटर वॅस्क्युलर सिस्टम होती ना, बॉडी विथ पोर्स अँड कॅनल्स इन वॉल्स, कोआनोसाइट्स, आपण बघितलं होतं सगळं. सगळं रिवाइज करत करत इथे लिहायचं. मग लास्ट कॉलम आहे एक्झाम्पल. तर आठवण केलं होतं आपण, यांना नॉर्मली काय म्हणतात, स्पॉन्जेस म्हणतात. पॉरिफेराला स्पॉन्जेस म्हटलं. स्पॉन्जेस म्हणजे स्पॉन्ज, स्पॉन्ज म्हणजे स्पॉन्जिला, स्पॉन्जिला, स्पॉन्ज, स्पॉन्जिया, यू स्पॉन्जिया. एस आहे, एस म्हणजे सायकॉन्स, सायकॉन्स कायफा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सिलियन और निडेरिया. यांच्यामध्ये ऑर्गनायझेशन टिश्यू, सिमेट्री रेडियल, सीलोम अब्सेंट, सेगमेंटेशन अब्सेंट, इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, कारण की एकच ओपनिंग होती, माउथ आणि ॲनस. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टम अब्सेंट, रेस्पिरेटरी सिस्टम अब्सेंट, डिस्टिंक्टिव्ह फीचर निडोब्लास्ट प्रेझेंट. ठीक आहे. याचे एक्झाम्पल काय होते, प्रीती मेक्स गुड पोहा. लक्षात आहे का सगळ्यांना, प्रीती मेक्स गुड पोहा. प्रीती फायसेलिया. मेक्स एम फॉर मियांड्रीना म्हणजे काय, ब्रेन कोरल. फायसेलिया काय होतं, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. गुड म्हणजे गोर्गोनिया, गोर्गोनिया म्हणजे गरगर, गरगर म्हणजे काय, सी फॅन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, पी फॉर पोहा, POHA, पोहा, POHA. पी फॉर पेनाटुला, पेनाटुला म्हणजे काय, सी पेन. ओ फॉर ओबेलिया, H फॉर हायड्रा, A फॉर ऍडॅम्शिया. ठीक आहे. त्याच्यानंतर टिनोफोरा. टिनोफोरा मध्ये पण सगळं हे पॉइंट्स. ठीक आहे. ठीक आहे. आपण एक पॉइंट बघितलं होतं की जे डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की त्यांना ऍनल पोर्स पण प्रेझेंट असतात, पण काही स्टडीमध्ये हे माहिती पडलं आहे की त्यांचं जे फूड आहे ते माउथ थ्रू जातो, पण जे डायजेशन आहे ते रिजर्जिटेशन थ्रू होत आहे, म्हणून त्याच्या ऍनल पोर्सचा ऑलमोस्ट काही यूज नसल्यासारखं मी वाचलंय थोडंफार, तर म्हणून त्यांच्या सिस्टीमला इनकम्प्लीट असं म्हणत आहेत. ठीक आहे. त्यांच्यामध्ये काय होतं, कॉम्प्लेक्स फॉर लोकोमोशन. अजून एक फीचर होतं यांच्यामध्ये, काय होता, बायोल्युमिनिसेन्स. ठीक आहे. मग टिनोफोराचे एक्झाम्पल्स काय, आपण म्हटलं होतं, टिनोफोरा म्हणजे टिनो म्हणजे 10, प्लुरल म्हणजे काय, टिनोप्लेना आणि प्लुरोब्रॅकिया. टिनोप्लेना आणि प्लुरोब्रॅकिया. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लॅटी हेल्मिंथिस, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बायलॅटरल. यांच्यापासून डायजेस्टिव्ह सिस्टीम यांची इनकम्प्लीट होती, तर आपण बघितलंच होतं. सर्क्युलेटरी सिस्टीम अब्सेंट आहे आणि रेस्पिरेटरी सिस्टीम अब्सेंट आहे. फ्लॅट बॉडी विथ सकर्स, यांचे आपण एक्झाम्पल काय काय आहे, आपण एक लक्षात आहे का, प्लॅटी हेल्मिंथिस. आपण कसं प्लॅटीला F बनवून टाकलो होतो, काय झालं ते फ्लॅटी म्हणजे FLA, फ्लॅट वर्म्स आले होते. आणि आपण याच्यावरूनच अजून एक लक्षात ठेवायला सांगितलं, FLA म्हणजे काय, फ्लेम सेल्स प्रेझेंट असतात त्यांच्यामध्ये. लक्षात आहे ना सगळ्यांना, जे ऑस्मोरेग्युलेशन आणि एक्सक्रिशन करतात. ठीक आहे. आणि यांच्यामध्ये एक्झाम्पल काय होतं, आपण प्लॅटी हेल्मिंथिसला कसं लक्षात ठेवलं होतं, टीना, फ्लाय, प्लेन. प्लेन म्हणजे काय, प्लॅनेरिया. फ्लाय म्हणजे काय, फॅसिओला म्हणजेच काय, लिव्हर फ्लूक. टीना म्हणजे काय, टीनिया. टीनिया म्हणजे काय, टेफम. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात आहे. ठीक आहे. मग आपण जाऊ ऍस्केलमेंथस वर. ऍस्केलमेंथस. ठीक आहे. ठीक आहे. सुडोसिलोमेट, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट होता की एकच सुडोसिलोमेट आहे, जे सगळे अब्सेंट आहे प्लॅटी हेल्मिंथिस पर्यंत, आणि ऍस्केलमेंथस मध्ये सुडोसिलोमेट आहे. मग ऍनालिडा पासून सगळ्यामध्ये काय, सिलोमेट. ठीक आहे. बाकी सगळं अब्सेंट, आपण इथे पॉइंट ठेवू. आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते यांची, इथून चालू झालं कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, मग सगळ्यांची कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे बघा.
आणि इकडे सर्क्युलेटरी अँड रेस्पिरेटरी सिस्टीम ऍबसेंट आणि वर्म शेप्ड अँड एलॉंगेटेड. आपल्याला माहिती आहे स्केलमेंथस काय होते आपले राऊंड वर्म्स. राऊंड वर्म्स मध्ये आपण एक्झाम्पल काय काय होते ऍस्केरियासिस म्हणजे राऊंड वर्म, वुचेरिया म्हणजे फायलेरियल वर्म, एन्सायक्लोस्टोमा म्हणजे हुकवर्म. हे ऍस्केलमेंथसचे एक्झाम्पल झाले. त्याच्यानंतर आपण बघू ऍनेलिडा. ऍनेलिडा ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, बायलॅटरल सिमेट्री, सिनोमेट्स, सेगमेंटेशन इज प्रेझेंट. सेगमेंटेशन कशापासून प्रेझेंट आलं ऍनेलिड्स पासून. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम काय यांची कम्प्लीट आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम ऍबसेंट आहे. तर ऍस्केलमेंथस मध्ये काय डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट, ऍनेलिड पासून काय सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट आणि आर्थ्रोपोड पासून काय रेस्पिरेटरी सिस्टीम प्रेझेंट. तर ऍनेलिड्स मध्ये काय होतं एक्झाम्पल काय होतं ऍनेलिडचं कसं हिरो न्यू फिल्म, हिरो म्हणजे हिरुडिनेरिया, हिरो न्यू फिल्म. हिरो म्हणजे हिरुडिनेरिया म्हणजे ब्लड सकिंग लेच. न्यू म्हणजे काय न्यू म्हणजे निरिस आणि फिल्म म्हणजे फेरेटिमा, फेरेटिमा म्हणजे अर्थवॉर्म. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडा ऑर्गन सिस्टीम, बायलॅटरल सिमेट्री, सिलोमेट, सेगमेंटेशन प्रेझेंट. ठीक आहे. हे काय होतं डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट, रेस्पिरेटरी सगळं प्रेझेंट आहे. यांच्यामध्ये एक्सोस्केलेटन होतं, जॉइंटेड अपेंडेजेस त्याचे नाव आर्थ्रोपोडास. ठीक आहे. ते यांचे एक्झाम्पल आपण कसे लक्षात ठेवले होते यांच्यामध्ये 3 प्रकार होते. परत वापस जाऊन लक्षात ठेवण्याची गरज पडते तर वापस जाऊन बघा. ठीक आहे. तर काय काय होतं मला लक्षात आहे मी सांगते तुम्हाला. आर्थ्रोपोडा काय होते आर्थ्रोपोडामध्ये एक्झाम्पल आपण बघितले होते, काही इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट होते, काही वेक्टर्स होते, काही ग्रेगेरियस पेस्ट आणि लिव्हिंग फॉसिल. कसं लक्षात ठेवलं होतं अमिताभ बच्चन लार्जेस्ट इकॉनॉमी. अमिताभ बच्चन म्हणजे ए फॉर एपिस, बी फॉर बॉम्बिक्स, लार्जेस्टचा एल म्हणजे लॅसिफर आणि इकॉनॉमी म्हणजे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आपण बघितलं व्हिडिओकॉन एसी ऑसम. व्हिडिओकॉन म्हणजे वेक्टर्स, आपण काय ऑर्थोपोड बघत आहोत. ठीक आहे ना. व्हिडिओकॉन म्हणजे वेक्टर्स, एसी म्हणजे अॅनोफिलस क्युलेक्स आणि ऑसम म्हणजे काय इडिस मॉस्किटो. त्याच्यानंतर आपण बघितलं एलजी म्हणजे काय लोक्विस्टा ग्रिगेरियस पेस्ट. मग आपण बघितलं लिस्ट बट नॉट लास्ट म्हणजे लिव्हिंग फॉसिल विच इज लिम्युलस, झालं ऑर्थ्रोपोडा. त्याच्यानंतर मॉल्युस्का मध्ये फीचर्स. ठीक आहे. मॉल्युस्का मध्ये आपण बघितलं होतं. ठीक आहे. मॉल्युस्का मध्ये कोणतं होतं एक्झाम्पल्स काय होते मॉल्युस्काचा फीचर्स आठवत आहे का हेड, मस्क्युलर फूट, विसरल हम्प, त्याच्यावर मॅन्टल कॅव्हिटी मध्ये गिल्स प्रेझेंट होते, माउथ मध्ये रॅडुला प्रेझेंट होता. सगळ्यांना लक्षात आहे. ठीक आहे. आपण पाठ कसं केलं होतं मॉल्युस्काचे एक्झाम्पल्स लोल डेंटल केअर प्ले क्रुशियल स्टेप अप्लाय पेप्सोडंट. लोल म्हणजे लॉलिगो, डेंटल म्हणजे डेंटॅलियम, केअर म्हणजे किटोप्लुरा, प्ले म्हणजे पायला, क्रुशियल स्टेप म्हणजे कटल फिश, अप्लाय म्हणजे अप्लायझिया आणि पेप्सोडंट म्हणजे पिंक टाला. ठीक आहे. सगळ्यांना लक्षात झाले मॉल्युस्काचे एक्झाम्पल्स लक्षात आहे ना. ठीक आहे. मग आला आपल्याकडे इकायनोडर्माटा. इकायनोडर्माटामध्ये फीचर काय आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आणि रेडियल सिमेट्री. रेडियल सिमेट्री आठवतं का आपण बघितलं होतं की जेव्हा लार्वल स्टेज मध्ये आहे तर तेव्हा ते काय असते बायलॅटरली सिमेट्रिकल आणि जेव्हा ते ऍडल्ट स्टेज मध्ये जाते तेव्हा काय होते ते रेडियली सिमेट्रिकल म्हणजे 2 टाइप ऑफ सिमेट्री प्रेझेंट असते त्यांच्यामध्ये. ठीक आहे. त्यांचे एक्झाम्पल आपण कसे लक्षात ठेवले होते ओफी डोंट ईट कुकुंबर. ओफी म्हणजे ओफ्युरा, डोंट म्हणजे अँटीडॉन, ईट म्हणजे इकायनस, कुकुंबर म्हणजे कुकुमेरिया. अजून एक होतं एक्झाम्पल ऍस्टेरियस म्हणजे स्टारफिश. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं हेमिकॉर्डाटा. यांच्यामध्ये
प्रोबोसिस कॉलर आणि ट्रंक होतं, वर्म लाईक ऑर्गॅनिझम्स होते हे असं. ठीक आहे, तर यांचे एक्झाम्पल काय होते? बॅलेनोग्लॉसिस आणि सॅकोग्लॉसिस. मग कॉर्डेटा, कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड होता प्रेझेंट, आणि नोटोकॉर्ड मग कॉर्डेटामध्ये आपले युरोकॉर्डेटा, सिफालोकॉर्डेटा, वर्टिब्राटा. मग वर्टिब्राटा अजून डिवाइड केलं, वर्टिब्राटाला आपण अजून डिवाइड केलं काय कशामध्ये? अग्नाथा, नॅथोस्टोमॅटा. अग्नाथामध्ये कोणतं क्लास होतं? कोणतं क्लास होतं? सायक्लोस्टोमॅटा. नाथोस्टोमॅटामध्ये काय होते? दोन होते, पायसेस आणि टेट्रापोडा. हे काय सुपर क्लासेस. त्याच्या अंदर पायसेस मध्ये काय होतं? ऑस्टिक्थिस, कॉन्ड्रिक्थिस. कॉन्ड्रिक्थिस आणि ऑस्टिक्थिस. ठीक आहे, त्याच्यानंतर टेट्रापोडा मध्ये काय होते? अँफिबिया, रेप्टिलिया, एव्स आणि मॅमिलिया. झालं पूर्ण रिव्हिजन पण झालं आपलं. ठीक आहे, अॅनिमल किंगडम खतम, संपलं इथे. आपण एक्सरसाइज थोडी बघून घेऊया. ठीक आहे, इथे काय म्हणते? व्हॉट आर द डिफिकल्टीज दॅट यू वुड फेस इन क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स इफ कॉमन फंडामेंटल फीचर्स आर नॉट टेकन इनटू अकाउंट. आता विचार कर, तुला अॅनिमल्स दिले आणि तुझ्याकडे एक पण डिफरन्शिएटिंग फॅक्टर नाही आहे, मग कसं हॅफेझार्ड होणार ना? तू स्टडी कशी करशील? स्नेक कुठे येत आहे, आपण ह्युमन बिंग्स कुठे येत आहेत, फिशेस कुठे येत आहे, स्टारफिश कुठे येत आहे, आपल्याला कुठे माहित असणार? म्हणजे आपल्याला हे पाहिजे आहे, कारण की स्टडी करणं कठीण नसेल. म्हणजे आपण स्टारफिश पकडलं आणि स्टारफिशचे आपण फीचर्स लिहिले. आपण एक पॉरिफेरा बघितला आणि पॉरिफेराचे पॉरिफेरामध्ये पण आपण सायकॉन बघितला. ठीक आहे, त्याचे आपण फीचर्स पार्ट केले. त्याच्यानंतर आपण सपोज पार्ट केले आपण कॅटचे फीचर्स. ठीक आहे, हा मॅमल आहे, हा पॉरिफेरा आहे, यांच्या फीचर्स मध्ये किती डिफरन्स आहे, तर हे लक्षात ठेवणं किती कठीण होऊन जाणार असं, म्हणून हे वाला. ठीक आहे, इफ यू आर गिव्हन अ स्पेसिमेन, व्हॉट आर द स्टेप्स दॅट यू वुड फॉलो टू क्लासिफाय इट. तर ठीक आहे, पहिले एक ॲनिमल दिलेला आहे, स्पेसिमेन दिला आहे, आपण बघायचं की तो प्लांट स्पेसिमेन आहे, ॲनिमल स्पेसिमेन. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सेल वॉल आहे की नाही हे बघू शकतो आपण. त्याच्यानंतर आपण बघितलं की सेल प्रेझेंट आहे, मग युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर बघायचं. ठीक आहे, मग मल्टीसेल्युलर आहे आपल्याला माहित झालं. त्याच्यानंतर मग त्याचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायचं की सेल्स लूजली अरेंज्ड आहे, टिश्यू फॉर्म मध्ये आहे, ऑर्गन आहे, ऑर्गन सिस्टम आहे. मग त्याची सिमेट्री बघायची की ऑर्गॅनिझम कसा आहे. ठीक आहे, म्हणजे ते सगळे फीचर्स बघायचे. ठीक आहे, आपण इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हणजे एलिमेंटरी कॅनल मध्ये फूड आलं, फूड गेलं, प्रोसेसिंग होत आहे, न्यूट्रिएंट्स निघाले आहे आणि ते सेलनी ऍब्झॉर्ब केले. हे झालं एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. इंट्रासेल्युलर डायजेशन म्हणजे सेल आहे, सेलच्या व्हॅक्युअल मध्ये फूड प्रोसेसिंग, म्हणजे सेलच्या अंदर व्हॅक्युअल मध्ये फूड प्रोसेसिंग चालू आहे आणि मग ते न्यूट्रिएंट्स सेलच्या सायटोप्लाझम मध्ये रिलीज होणार. ठीक आहे, हे झालं इंट्रासेल्युलर डायजेशन. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय? डायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे हा ह्युमन बिंग आहे, बिगर ह्युमन बिंग, त्यांचे किड्स एक्झॅक्टली सिमिलर असतात पण छोटे असतात. तर हे काय झालं? डायरेक्ट डेव्हलपमेंट, डायरेक्टली किड मध्ये कन्वर्ट झालं. याला काही अजून मॉडिफाय होण्याची गरज नाहीये नॉर्मल होण्यासाठी. ठीक आहे, जेव्हा की दुसरे कोणते पण, जसं फ्रॉग झालं, फ्रॉग मध्ये काय, त्यांचे जे ऑफस्प्रिंग असतात ते खूप सारे स्टेजेस थ्रू जातात, तेव्हा जाऊन ते एक फ्रॉगचा नॉर्मल स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतात. तर म्हणून यांना इनडायरेक्ट डेव्हलपमेंट असं म्हणतात. प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये काय काय फीचर्स आपण बघितले होते. ठीक आहे, प्लॅटीहेल्मिंथिस म्हणजे फ्लॅटवर्म्स. फ्लॅटवर्म्स मध्ये आपण बघितले होते की ते मोस्टली एंडोपॅरासाइट्स आहेत. एंडोपॅरासाइट्स आहेत, त्यांच्यामध्ये सकर्स हे ते प्रेझेंट आहेत, आणि सकर्स प्रेझेंट आहे ज्याच्यातून ते क्लिंग करतात, किंवा त्यांच्या स्किन मध्ये पण, स्किन थ्रू पण ते ऍब्झॉर्ब करू शकतात, हे पण आपण बघितलं होतं. आणि आपण फ्लेम सेल्स बघितले होते, त्यांच्यामध्ये जे ऑस्मो रेग्युलेशन, एक्सक्रीशन साठी हेल्प करतायत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम कशामध्ये? विचार करून सांगा. हा, तोपर्यंत
हा क्वेश्चन तुम्ही सांगणार, ठीक आहे, सोपी आहे तर क्वेश्चन. वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ विच ग्रुप ऑफ द फॉलोइंग. ठीक आहे, काय आहे याचा आन्सर? इकायनोडर्माटा. आपण इथे पण बघितलेलं आहे आताच, तर आपण वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम, रेडियल सिमेट्री, वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम कशामध्ये प्रेझेंट असते? इकायनोडर्माटा. कुठे गेले क्वेश्चन्स? All vertebrates are chordates, but all chordates are not vertebrates. All vertebrates are chordates. आपण chordates क्लासिफिकेशन मध्ये, chordates क्लासिफिकेशन मध्ये काय बघितलं होतं? युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेट्स. तर ऑल वर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स, ठीक आहे, पण ऑल कॉर्डेट्स आर वर्टिब्रेट्स असं कसं होणार आहे? कारण की कॉर्डेट्स मध्ये युरोकॉर्डेटा आणि सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेट आहे ना, तर हे पण तर प्रेझेंट आहे ना, म्हणून ऑल कॉर्डेट्स आर नॉट वर्टिब्रेट्स. ठीक आहे. एअर ब्लॅडर इन पायसेस का वगैरे इम्पॉर्टंट आहे? बघ, एअर ब्लॅडर मुळे काय होत होतं की त्यांना निरंतर स्विम करण्याची गरज नव्हती पडत. जर एअर ब्लॅडर प्रेझेंट आहे तर त्यांना स्विम करण्याची गरज नव्हती पडत. आणि दुसऱ्यामध्ये काय बघितलं होतं, जर एअर ब्लॅडर अब्सेंट आहे तर त्यांना निरंतर स्विम करावं लागत होतं, ज्याच्यामुळे टू अवॉइड सिंकिंग. ठीक आहे. हा, व्हॉट आर द मॉडिफिकेशन दॅट आर ऑब्झर्व्ड इन बर्ड्स दॅट हेल्प देम फ्लाय. फ्लाय करण्यासाठी काय मॉडिफिकेशन होते? हिंड लिम्स आपले, त्यांचे फोर लिम्स कशामध्ये कन्वर्ट झाले होते? विंग्स मध्ये. त्यांच्यामध्ये फेदर्स प्रेझेंट होते आणि त्यांचे बोन्स हॉलो होते, न्यूमॅटिक बोन्स, जे त्यांना हलकं बनवत होते. ठीक आहे. Would the number of eggs or young ones produced by an oviparous and viviparous mother be equal? नाही. कसं होणार आहे? इक्वल नसतात. सेगमेंटेशन इन द बॉडी इज फर्स्ट ऑब्झर्व इन विच ऑफ द फॉलोइंग. कशामध्ये बघितलं होतं आपण सेगमेंटेशन सगळ्यात आधी? ॲनिलिडा मध्ये बघितलं होतं का? चला आपण चार्ट मध्ये बघू. काय आपल्या चार्ट मध्ये? सेगमेंटेशन वॉज फर्स्ट ऑब्झर्व्ड इन ॲनिलिडा. ठीक आहे. आता आपल्याकडे आहे मॅच द फॉलोइंग. यांच्यामध्ये ओपरक्युलम. ओपरक्युलम काय होतं? गिल स्लिट्सचं कव्हर होतं. पॅरापोडिया काय होते? आपण कशामध्ये बघितलं होतं? एक्झाम्पल काय होतं? निरिस होतं. एक्झाम्पल काय होतं? आपल्याकडे निरिस होतं. स्केल्स, स्केल्स बघितले होते. कॉम्प्लेट्स, रॅड्युला, हेअर्स, कोऑनोसाइट्स आणि गिल स्लिट्स. ठीक आहे. ठीक आहे, तर आपण इकडचे एक एक पॉइंट्स बघू आपण. टिनोफोरा, मॉल्युस्का, पॉरिफेरा, रेप्टिलिया, ॲनिलिडा, सायक्लोस्टोमॅटा, कॉन्ड्रिक्थिस, मॅमेलिया आणि ऑस्टिक्थिस. ठीक आहे, तर आपण जॉईन करूया. पॅरापोडिया आपण बघितलं तर पॅरापोडिया कशामध्ये होतं? निरिस मध्ये होतं. निरिस काय आहे आपलं? ॲनिलिडा. जे आपल्याला लवकर लवकर लक्षात येत आहे ना, ते आपण पहिले जोडू. कॉम्प्लेट्स कशामध्ये होत्या? कशामध्ये होते? लक्षात करा. कॉम्प्लेट्स कशामध्ये होते? टिनोफोरा. रॅडुला कुठे होता? माउथ मध्ये प्रेझेंट होता. कशामध्ये होता तो? कशामध्ये होता? लक्षात करा, आठवण करा. मॉल्युस्का कुठे गेला? मॉल्युस्का इकडे सोडू आपण. हेअर्स कशामध्ये प्रेझेंट असतात? तो तर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मॅमल्स आहे. कोऑनोसाइट्स कशामध्ये प्रेझेंट होते? कोऑनोसाइट्स काय होते? कोऑनोसाइट्स आपल्या पोरिफेरामध्ये. आणि आता आपल्याकडे उरलेले किती ऑप्शन्स आहे? ऑपरक्युलम, स्केल्स आणि गिल स्लिट्स. आणि इथे काय आहे? रेप्टिलिया, ऑस्टिक्थिस आणि अच्छा, ओके, हा. आपल्याकडे काय काय प्रेझेंट आहे आता? सायक्लोस्टोमॅटा अँड कॉन्ड्रिक्थिस, ऑस्टिक्थिस आणि आपल्याकडे प्रेझेंट आहे इथे रेप्टिलिया. तर आता आपण बघू स्केल्स. आपण बघितलं होतं की जे सायक्लोस्टोमॅटा आणि कॉन्ड्रिक्थिस होते. ओके, हा, आपण लक्षात आहे आपल्याला, आपण म्हटलं होतं की आपल्या कशामध्ये? सायक्लोस्टोमॅटामध्ये गिल स्लिट्स प्रेझेंट असतात. सायक्लोस्टोमॅटा, कॉन्ड्रिक्थिस मध्ये पण गिल स्लिट्स प्रेझेंट असतात, पण ओपरक्युलम अब्सेंट असतो. आणि मग आपण बघितलं होतं की ऑस्टिक्थिस मध्ये गिल्स प्रेझेंट असतात आणि ओपरक्युलम सुद्धा प्रेझेंट असतो. म्हणून ओपरक्युलम कशात येणार? ऑस्टिक्थिस मध्ये. त्याच्यानंतर स्केल्स आणि
रेप्टाइल्स, अॅम्फिबियन्स. स्केल्स कशामध्ये प्रेझेंट असतात? रेप्टाइल्स मध्ये. आणि गिल स्लिट्स कशामध्ये प्रेझेंट असतात? सायक्लोस्टोमॅटा आणि कॉन्ड्रिक्टिस मध्ये. ते तर आता आपण बघितलं होतं ना, की म्हटलं गिल स्लिट कशामध्ये प्रेझेंट आहे? तिघांमध्ये पण प्रेझेंट आहे, पण गिल स्लिटचा ओपरक्युलम कशामध्ये असतो? टॉस्टिक्टिस मध्ये असतो. ठीक आहे. तर आता हा आपला ऍनिमल किंगडम हा चॅप्टर संपलेला आहे. आपण सगळे एक्सरसाइज आणि चॅप्टर पूर्ण कम्प्लीट केलाय. ठीक आहे. ठीक आहे. थँक्यू.